लाडका भाऊ योजनेची घोषणा मुख्यमंत्री यांनी पंढरपूरमध्ये केली होती आणि त्यानंतर आज GR सुद्धा आलेला आहे। याची पात्रता काय आहे, अटी शर्ती काय आहेत, आपण कुठे नोंदणी करू शकता आणि आपल्याला कुठे प्रशिक्षण भेटलं जाणार आहे, या सगळ्यांची तुम्हाला उत्तरे मिळणार आहेत। जेव्हा सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर विरोधकांनी सरकारवर खूप जास्त टीका केली। मग आमच्या लाडक्या भावांचं काय, त्यांच्यासाठी काही योजना नाही का आणणार, तर अशा प्रकारची टीका केली होती आणि याचंच उत्तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये जाऊन लाडका भाऊ या योजनेची घोषणा करून दिली आणि आज त्याचा GR सुद्धा आलेला आहे। ज्या प्रकारे लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळत आहे तसाच प्रतिसाद कुठेतरी आता लाडका भाऊ योजनेला सुद्धा मिळू शकतो का नाही हे पण बघणं गरजेचं आहे। कारण लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे सोपी आहे किंवा त्यांच्या ज्या अटी शर्ती आहेत तशा अटी शर्ती लाडका भाऊ योजनेच्या नाहीत। म्हणजेच लाडका भाऊ योजना कॉम्प्लिकेटेड आहे। तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर अटी शर्तीमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे भेटणार होते, महिना 1,500 चालू होणार होता, तुम्हाला बाकी काही करायचं नव्हतं। परंतु लाडका भाऊ योजनेमध्ये तुम्हाला असेच पैसे नाहीत भेटणार, तुम्हाला त्यासाठी प्रशिक्षण करायचं आहे। म्हणजेच प्रशिक्षणासाठी पैसे मिळणार आहेत। फक्त तुम्ही 12वी पास आहेत आणि तुम्हाला 6,000 महिना चालू होणार आहे असं जर कोणी समजत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। तर नक्की लाडका भाऊ योजना काय आहे, तर बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। आता आपल्याला पण माहित आहे की जे फ्रेशर असतात त्यांना जॉब कुठेही मिळत नाही, तर त्यांना सरकार पैसे देऊन त्यांचं प्रशिक्षण करून घेणार आणि त्यांना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देणार। त्याच्या आधारे मग तुम्हाला कुठे पण जॉब मिळू शकतो किंवा ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण केलेलं आहे त्याच ठिकाणी जर तुमचं काम व्यवस्थित असेल तर तुम्हाला त्याच कंपनीमध्ये पण जॉब मिळू शकतो। तर अशा प्रकारचं बेरोजगारीवर मात करण्यासाठीची ही योजना आहे आणि ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी होती, आर्थिक स्वातंत्र्यासाठी होती, अगदी त्याच प्रकारे लाडका भाऊ योजना ही बेरोजगारी कमी करण्यासाठी आहे आणि युवकांना आर्थिक सक्षम बनवणं ह्या योजनेचा असा उद्देश आहे। सगळ्यात महत्वाचं अटी आणि शर्ती काय आहेत, कोण पात्र असणार आहे, तर ज्यांची 12वी झालेली आहे, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे, ज्यांचा पदवी झालेली आहे हे सगळे पात्र असणार आहेत। परंतु ज्यांचं शिक्षण चालू आहे, जे अजून डिग्रीचं शिक्षण घेत आहेत किंवा 12वीचं शिक्षण घेत आहेत, म्हणजे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही, त्यांना ह्या योजनेचा फायदा घेता येणार नाही। त्यानंतर तुमच्याकडे डोमासील असायला पाहिजे, आधार कार्ड आणि बँक पासबुक असायला पाहिजे आणि सोबतच तुम्हाला कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करायची आहे आणि त्याचा नोंदणी क्रमांक पण आपल्याकडे असला पाहिजे। त्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं वय काय पाहिजे, तर 18 ते 35 वर्ष वयाच्या दरम्यानच असेल तरच तुम्ही पात्र आहेत। 35 वर्षाच्या पुढचे जेवढे काही आहेत ते या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। त्यानंतर ही योजना किती दिवसासाठी असणार आहे, तर ही योजना फक्त 6 महिन्यासाठी असणार आहे। आता स्टार्टिंगला 1 वर्षासाठी असेल असं बोलण्यात येत होतं, परंतु ही योजना 6 महिन्यासाठी असणार आहे। तुम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण भेटणार आहे आणि त्याचं पेमेंट जे आहे ते गव्हर्नमेंट देणार आहे। तर तुम्हाला नक्की कुठे कुठे जॉब मिळू शकतात, शासकीय कार्यालयामध्ये मिळू शकतात, निमशासकीय मध्ये काही जी महामंडळे आहेत त्या ठिकाणी मिळू शकतात किंवा ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यामध्ये सुद्धा मिळू शकतात। येणाऱ्या काळामध्ये डिटेल माहिती येईल, परंतु एक प्रकारे तुम्हाला सगळीकडेच जॉब मिळू शकतो किंवा प्रशिक्षण मिळू शकतं। तर या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला rozgarmahaswayam.gov.in या वेबसाईटवर। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट असतील तर थोडे दिवस वेट अँड वॉचच्या भूमिकेवर राहा, येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील। या दोन्हीपैकी तुम्हाला लाडकी बहीण योजना चांगली वाटते का लाडका भाऊ योजना चांगली वाटते, कॉमेंटमध्ये नक्की सांगा।